दिसायला लागलंय ना. चला, सगळीकडे पाऊस पडून गेलेला आहे. वातावरण खूप छान झालेलं होतं, त्यामुळे थोडासा पावसाचा म्हणजे जो वातावरण तयार झालेलं होतं ना, त्याचा व्ह्यू मी घेतलेला आहे. छान वाटतं ज्यावेळेस असं कडक उन्हातून थंड वातावरण तयार होतं, थोडासा पाऊस येतो, त्यावेळेस मातीचा येणारा सुगंध आणि वातावरण जे तयार होतं ना, त्याचा व्ह्यू बघायला खूप छान वाटतं. तर तोच मी तुमच्याशी थोडासा शेअर केलेला आहे. आणि असं वातावरण झालं की लगेच आपल्याला गावाकडची थोडीशी फील येते. तर मी काय केलेलं आहे, घरी आल्याच्यानंतर थोडंसं ज्या पण मिरच्या वगैरे होत्या त्या थोड्याशा निसून वगैरे ठेवल्या आणि किचन थोडंसं आवरून घेतलेलं आहे. पाऊस आलं की थोडंसं अंगणामध्ये पाणी, थोडीशी आपली पण चिडचिड होते. घरामध्ये सुद्धा असा अवतार होतो काम करू खूप कंटाळा येतो घरी आल्यावर काम करायचा. आणि हा पसारा महिलांच्या मागं पसाऱ्याचं खूप टेन्शन असतं. कधीही बघावं तेव्हा आपल्याला पसाराच आवरावा लागतो. तो जर पसारा नाही आवरला तर आपल्या डोक्यामध्ये सगळा पसाराच होऊन जातो. मग तो आपल्याला आवरायला कठीण जातो. त्यामुळे थोडा आहे तोपर्यंतच आवरून घेतला तर आपलं मन थोडंसं लगेच शांत आणि फ्रेश होतं. असो इथे हा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा होता. रविवारी एकादशी होती आणि त्या दिवशी केलेली आहे थोडीशी साबुदाण्याची खिचडी. चला, मी खिचडी वगैरे काही जास्त करत नसते, नेहमी तुम्हाला सांगते. पण आता फराळाचं काहीच नव्हतं घरामध्ये, दुसरं फळं वगैरे खारका होत्या थोड्याशा, पण त्या नाही घेतलेल्या. मी थोडीशी खिचडीच केलेली आहे. म्हटलं चला मुलं पण खातील थोडीशी, म्हणून थोडीशी खिचडी बनवलेली आहे. तर पितळेच्या कढईमध्ये बनवलेली आहे. पितळेची कढई बऱ्याच दिवस झालं मी वापरली नव्हती आणि ती न वापरली की तिला थोडासा घासून जरी ठेवलेली असेल तरी पण थोडासा रंग लागला की तिचा तो रंग दाखवते. तर बघा किती छान मस्त गडद असं आभाळ आलेलं आहे आणि पाऊस थोडासा चालू झालेला आहे. घरामध्ये अंधार पडलेला आहे, लाईट गेलेली आहे, सगळीकडे काळं कुट्ट अंधार झालेला आहे. बाहेर स्वयंपाक करायचा आहे, काय करावं काही सुचत नाही. चहा पाणी वगैरे झाली. टॉस दे ग इकडं. काय बनवायचं जेवायला आपल्याला? होय हो, काय बनवायचं जेवायला? राईस बनवा, राईस. अहो, राईस रोजच आहे ना. थोडासा छानसा राईस बनवा. नको, राईस नाही बनवायचा. 2 दिवस झालं राईसच आहे. आपलं पिठलं भाकर बनवा. पिठलं भाकर त्या कुठल्याला पिठलं नाही आवडत. आता काय बनवावं काय माहीत. चला, चहा पाणी पण झाली. टॉर्चचा उजाड थोडासा व्यवस्थित पडतोय. फ्रीज उघडलं मी, तर मी जॉबला गेल्यानंतर भावाने थोडीशी शेपूची भाजी आणि कोथिंबीर दिलेली होती. भाजी खायची म्हणलं की आम्हाला खूप कंटाळा येतो त्यामुळे मी भाजी कॅन्सल केलेली आहे. पण आता लाईट गेलेली होती तर लाईट चला मग बेसन भाकरीच करूया आपण. तर चला, मी लागते आता बेसन भाकरीला. भाजी तशीच ठेवून दिली, कामावरल्या बघू आता हिला काय करावं सुचत नव्हतं. ह्यांनी भात कर म्हणत होते, पण मग म्हटलं चला थोड्याशा भाकरीचं पीठ आहे, थोड्याशा दुपारच्या सुद्धा चपात्या आहेत, तर म्हटलं चपात्या आणि भाकरी करूया. म्हणून 1-2 भाकरी टाकत आहे आणि बाकीच्या चपात्या आहेत. सकाळी एवढ्या घाईमध्ये मुलाला गवारीच्या शेंगा आणि थोडीशी मुगाची डाळ जी आहे ती बनवून ठेवलेली होती. एक सोडून 2 भाज्या एवढ्या घाईमध्ये आपण करून गेलो तरीसुद्धा मुलांना खात नाही येतं. ज्यावेळेस चला तर या अंधाऱ्या वातावरणामध्ये बेसन भाकरीचं कॉम्बिनेशन मस्त झालेलं आहे. कधीही आपल्याला ज्यावेळेस जेवण वगैरे करावंसं वाटत नाही त्यावेळेससुद्धा बेसन भाकरीचं कॉम्बिनेशन मस्त जमतं. तसंच आज मी बेसन भाकरी केलेल्या आहेत आणि
त्याचबरोबर थोडंसं पाऊस वगैरे आलेला होता, तर त्यामुळे सगळंच वातावरण व्यवस्थित म्हणजे असं छान जुळलेलं होतं. तर चला, आपल्या बेसन भाकरी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. बघा, मस्त कांदा तोंडी लावायला घेतलेला आहे ह्यांनी, बेसन घेतलेलं आहे, भाकर घेतलेली आहे. ह्यांना जेवायला दिलेलं आहे आणि स्वामींना सुद्धा मी तोच नैवेद्य दाखवलेला आहे. आता रोज रोज नैवेद्य तरी काय बनवणार, आपण जे खातो तोच मी नैवेद्य जो आहे तो देवाला ठेवत असते. आणि आपलं पारायण चालू आहे तर स्वामींना सुद्धा मी तोच ठेवत असते. कधीतरी वेगळं बनवते, थोडीशी खीर वगैरे, कधी शिरा वगैरे, आणि कधी नाही झालं तर आपलं जे आहे ते कधी साखर आणि कधी आपला जो आहे तो घरातलाच नैवेद्य मी दाखवत असते. असं मी तुम्हाला अगोदर बोलली होती, शेपूची भाजी आहे, तर म्हटलं चला ही निवडून ठेवावी, म्हणजे सकाळच्याला आपलं काम थोडंसं सोपं होईल. तर त्यासाठी भाजी जी आहे ती मी निवडायला घेतलेली आहे आणि मुलांना बोलत बोलत ही भाजी मी निवडून ठेवलेली आहे. तर आजचा हा साधा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? तुम्हीही लाईट गेल्याच्यानंतर काय प्लॅन करता, किंवा मला तर गावाकडची फील येते. असं झाल्याच्यानंतर असं वाटतं की आपण गावाकडेच आहे होतं, ज्यावेळेस लाईट वगैरे नसते आणि अंधारात स्वयंपाक वगैरे करायला लागतो त्यावेळेस. तर गावाकडे आपण कसं चिमणी लावून मस्त चुलीवरती स्वयंपाक करायचो लाईट गेलेली असल्यावर, आणि जास्त करून संध्याकाळी लाईट जायची गावाकडे. तर आज असा पाऊस पडल्याच्यानंतर, थोडासा पहिला पाऊस पडल्याच्यानंतर जो फील येतो ना, तो आलेला आहे. आणि गावाकडे जसं वातावरण तयार होतं ना तसं वाटलं, म्हणून तुमच्याशी थोडंसं शेअर केलेलं आहे.